नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे. तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. आणि आपल्याकडे एक परिपत्रक आलेला आहे. तो परिपत्रक मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवणार आहे. यामध्ये नेमका विषय काय आहे? तर मित्रांनो, यामध्ये गृह विभागाकडून हा परिपत्रक आलेला आहे. 26 फेब्रुवारी 2026 हा पत्रक आहे. प्रति समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य. विषय आहे मानसेवी होमगार्डना नवीन डिजिटल ओळखपत्र बनवून देण्याबाबत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासूनची जी काही गोष्ट होती, जे आतापर्यंत होतच नव्हती, आता सध्या संपूर्ण जग हे डिजिटल झालेलं आहे. आणि जी महाराष्ट्र होमगार्ड संघटना आहे, ही भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासूनची संघटना आहे. परंतु या संघटनेकडे बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलायला हव्या होत्या, परंतु तशा काही बदलत नाहीये. तरी पण बघू आता सध्या डिजिटल ओळखपत्र आणून नेमकं काय बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे म्हणजे त्यांच्या विचाराधीन असेलच, म्हणजे काय नवीन याच्यामध्ये चेंज करता येईल का वगैरे. जुन्या गोष्टी आहेत त्या काहीच राहिलेल्या नाहीत, संपूर्ण डिजिटल झालेलं आहे. आता यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड मध्ये सुद्धा नवीन जे काही पद भरती झालेली होती, यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे 2-4 वर्ष पोलीस भरती करतात आणि त्याच्यामध्ये ज्या मुलांना मार्क्स कमी पडलेले असतात, तीच मुलं आता सध्या महाराष्ट्र होमगार्ड मध्ये आहेत. म्हणून आता महाराष्ट्र होमगार्ड मध्ये सुद्धा थोडंफार बदल होण्यास आता सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये मित्रांनो काय आहे नेमकं, उपरोक्त विषयांवये आपणास कळविण्यात येते की महासमादेशिक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अधीनस्थ सर्व जिल्हा समादेशिक होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्डना नवीन डिजिटल ओळखपत्र देणे विचाराधीन होते. या अगोदर होते मित्रांनो विचाराधीन, तर ते आता सध्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने मानसेवी होमगार्डना अदा करावयाच्या ओळखपत्रांचा नमुना मान्य करण्यात आलेला असून, सदर नमुन्याप्रमाणे नवीन डिजिटल ओळखपत्रे कार्यालय प्रमुखांना असलेल्या वित्तीय प्राधिकाराच्या मर्यादेत लवकरात लवकर बनवून घ्यावीत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्यालयास सादर करावा. अशा पद्धतीचे परिपत्रक संपूर्ण कार्यालयास पोहोचलेले आहेत, असं म्हणून ते सांगत आहेत. आता बघूया किती दिवसामध्ये हे डिजिटल ओळखपत्र प्रत्येक होमगार्ड जवानांना भेटेल. तसेच मित्रांनो, सदरचा जो खर्च आहे लेखा शीर्ष यामधून मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा असं सांगितलेलं आहे. आता यामध्ये जो फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट कशा पद्धतीनं असणार आहे, तो फॉर्मॅट मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. आता पहा मित्रांनो, यामध्ये सहपत्र सुद्धा त्यांनी जोडलेल्या ओळखपत्राचा नमुना दिलेला आहे. आता ओळखपत्राचा नमुना तुम्ही पहा, या ठिकाणी वरती असणार आहे महाराष्ट्र राज्य मधील लोगो असणार आहे. महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दल ओळखपत्र म्हणून आहे. इकडे तुमचा फोटो असणार आहे, नाव, हुद्दा, सनद क्रमांक, भ्रमणध्वनी, आपात भ्रमणध्वनी. इथं जो म्हणजे कार्ड धारक आहे त्या जवानाची सही असणार आहे डाव्या साईडला, आणि उजव्या साईडला जिल्हा समादेशकांची सही असणार आहे. खाली दिलेला आहे मित्रांनो, यांची मुंबई होमगार्ड अधिनियम सन 1947 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 साठी होमगार्ड सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. ओळखपत्र क्रमांक, निर्गमित दिनांक हे बॅक साईडला असणार आहे. भरती दिनांक, परिमंडळ, पथक, पुनर्नोंदणी, वैध कालावधी, रक्तगट, निवासी पत्ता, कार्यालय पत्ता. आता यामध्ये एक त्यांनी ओळखपत्र गैरवापर केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. ओळखपत्र सापडल्यास संबंधिताकडे किंवा कार्यालयास जमा करावे. हे अशा पद्धतीचं त्याचं फॉर्मॅट आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि आता तुम्हाला काय वाटतंय नेमकं, म्हणजे ह्या ओळखपत्रावरून किंवा आता जो डिजिटल ओळखपत्र त्यांनी देण्याचं बंधनकारक करत आहे, हे किती लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण की ह्याला खूप वेळ झालेला आहे, कारण की संपूर्ण दुनिया ही डिजिटल झालेली आहे. तसेच तुमची जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला सुद्धा ऑन करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.